जेव्हा कुठल्याही साम्राज्याचा अभ्यास करायचा असतो तेव्हा ते अभ्यास करताना वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचं संशोधन करावं लागतं आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनातनं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्या साम्राज्याची महतीसुद्धा समजते। अनेक वेळेला अनेक साम्राज्याचा अभ्यास करताना लोक स्थापत्याचा अभ्यास करतात, अनेक वेळेला त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीमचा अभ्यास करतात, शासन प्रणाली ह्याचा अभ्यास करतात किंवा युद्धांचा अभ्यास करतात किंवा तेव्हाचे जे महत्त्वाचे राजे होऊन गेले त्यांचा अभ्यास करतात। पण एक विशिष्ट अभ्यास असतो तो म्हणजे तेव्हाच्या नाण्यांचा, त्या काळातल्या त्या साम्राज्यातील नाण्यांचा। आणि असा नाण्यांचा अभ्यास केला की वेगवेगळ्या प्रकारे एक वेगळाच इतिहासाचा पैलू आपल्या समोर येतो। मराठा काळातला आपण विचार केला तर अशा नाण्यांचा अभ्यास हा खूप कमी वेळा केला गेला, पण एक असं पुस्तक आपल्या डोळ्यासमोर येतं की ते पुस्तक म्हणजे अशा अनेक लोकांसाठी भगवद्गीताच आहे। ह्या पुस्तकात तुम्हाला टांगसाळींची माहिती मिळते, त्याबरोबर वेगवेगळ्या काळात मराठा काळात वेगवेगळी नाणी कशी पाडली गेली ह्याची माहिती मिळते आणि त्याहीपेक्षा आपल्याला मराठा काळातील वेगवेगळ्या परंपरांचा आणि त्याबरोबर तेव्हाच्या शासन प्रणालीचा अभ्याससुद्धा करता येतो। हे पुस्तक हे अनेक नाण्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी एक पर्वणीच मानली जाते। पुस्तकाचं नाव आहे मराठा मिंट्स अँड कॉइनेज। लेखक आहेत के माहेश्वरी आणि विगिन्स। ह्या दोघांनी एकत्र मिळून हे पुस्तक लिहिलं असलं तरी त्याच्या आधीच्या अनेक लोकांचा सखोल अभ्यास या पुस्तकात आपल्याला सरळ सरळ दिसतो। आत्ता पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे, पण तुम्हाला जर एक मराठा काळातला वेगळा पैलू जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक तुम्ही कुठून तरी मिळवा आणि नक्की वाचा। धन्यवाद।